पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता। आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकण्याची शक्यता। 1.5 महिन्यांपूर्वी अश्विनी जगताप यांनी शरद पवारांसोबत संवाद साधल्याचीही चर्चा। अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का। छगन भुजबळांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। माढ्यामध्ये तुतारी चिन्हावरती इच्छुक असणाऱ्या 8 उमेदवारांनी टेंभुर्णीतील अतिमहारुद्र महादेव मंदिरात जात शपथ घेतली। ज्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभं राहण्याचा निर्णय। सुनील केदार आमदार असलेल्या सावनेर विधानसभेत भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। आशिष देशमुख यांना या ठिकाणाहून उमेदवारीची शक्यता। तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश टेकाडे सावनेरमधून लढण्यास इच्छुक। त्यामुळे भाजपची दुहेरी कोंडी। पूर्व नागपूर काँग्रेस महिला उमेदवार देण्याच्या तयारीत। 3 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या कृष्णा खोपडेंना शह देण्यासाठी संगीता तलमले यांना तयारीला लागण्याचे आदेश। आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। 6 ते 7 जागांवरचा तिढा। तर मुंबईतल्या 36 जागांवरची चर्चा जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर। महाविकास आघाडीमध्ये वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती। मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्याकडे असेल तर पक्षांतर्गत उमेदवारांची देवाणघेवाण होणार। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच। चिपळूण आणि सावंतवाडीच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा। तर राजापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही। आज तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। या बैठकीला राजू शेट्टी, बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेते उपस्थित राहणार। बच्चू कडूंनी नाशिकमधून विधानसभेचं रणशिंग फुंकलं। चांदवड देवळा मतदारसंघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांना प्रहारकडून उमेदवारी जाहीर। 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठक। बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार। महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवर कोणताही वाद नाही। बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युलामुळे निकाली निघाल्या। एबीपी माझाला महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। जागा वाटपाबाबत महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला 2 दिवसीय बैठक। वाद असलेल्या जागांवर दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचीही माहिती। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा। विधानसभेसाठी महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती। तर विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याचीही बैठकीत हमी। राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती। वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करणाऱ्याला राष्ट्रवादीचा आक्षेप। प्रफुल्ल पटेल तटकरे थेट दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी संवाद साधणार। सांगलीमध्ये 4 ऑक्टोबरला नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार। मराठा समाज सांस्कृतिक भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर। ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। मिहिर कोटेचांसह अन्य उमेदवारांना भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। अंतरवाली सराटीतील जरांगेंच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। मात्र आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंच्या मोठ्या भावानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जायकवाडीतील पाणी सिंदफणा नदीमध्ये सोडण्याची भाऊसाहेब जरांगेची मागणी मान्य झाल्यास जरांगेंच्या भावाचा उपोषणाचा इशारा। पंतप्रधान मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर। वर्ध्यातील कार्यक्रमासाठी 3 दिवस एसटीच्या 760 बसेसचं बुकिंग। जिल्हाधिकाऱ्यांकडून 860 बसेसची मागणी। त्यानुसार 760 बसेसचं नियोजन झालं। पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबरला वाशिममध्ये पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याची शक्यता। यावेळी बंजारा संस्कृतीप्रमाणे पांढरा फेटा आणि बंजारा पेहराव देऊन मोदींचं स्वागत करण्यासाठी बंजारा समाज इच्छुक। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर। लाडकी बहीण लाभार्थींशी संवाद साधणार। बुलढाण्यातील 26 महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरणही करणार। बुलढाण्यामध्ये आज लाडकी बहीण कार्यक्रम। 400 एसटी बसेसचं बुकिंग। त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 15 शाळांना सुट्टी। बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 400 एसटी बसेसचं बुकिंग। महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी व्यवस्था। लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका। कांद्याला भाव द्या। आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा। मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ अशी टीका।
मुख्यमंत्री शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांचा इशारा. जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेण्याला माऊली पवारांचा आक्षेप. नंदुरबार शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार, त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपत श्रेयवाद. शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्यात श्रेयवादाची लढाई. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादासाठी भाजपकडून साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन. साडी घेण्यासाठी महिलांची झुंबड, योग्य नियोजन नसल्यानं महिलांमध्ये नाराजी. अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला परिसरात 2 बंगल्यांना भीषण आग. बंगल्याच्या तळमजल्यावर आग लागल्यामुळे मोठं नुकसान, दोन्ही बंगले जळून खाक. पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. बातमी मुंबईतून आहे. मुंबईतील गोवंडी भागात 33 वर्षीय तरुणाची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या. आत्महत्येपूर्वी होणारी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांवरती मानसिक छळाचे आरोप केले. नागपूरमध्ये इस्रो आणि नासामध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक. तरुणांकडून 4.5 कोटी लुबाडल्याचं समोर. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. राहुल गांधींच्या मुद्द्यावरून खरगेंनी लिहिलेल्या पत्राला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी ओबीसी समाजाला चोर म्हटलं होतं. कोणत्या नाईलाजास्तव खरगेंनी पत्र लिहिलं? नड्डांचा सवाल. आतिशी 21 तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. आतिशींसोबत आणखी मंत्री देखील शपथ घेणार. जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला. पंतप्रधान मोदींचा श्रीनगरमध्ये आज रोड शो. बिहारमधील महादलित टोला इथं गुंडांनी 80 घरांना आग लावली. गुंडांनी गोळीबार आणि मारहाण केल्याचाही स्थानिकांचा आरोप. मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देदौर कृष्णानगरमधली घटना. लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटामध्ये 20 जणांचा मृत्यू तर 450हून अधिक जण जखमी. लेबनॉनमधील बेरूतमध्ये घरगुती सौर ऊर्जा उपकरणांमध्ये स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण. उत्तर पोर्तुगालच्या जंगलात भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. लेबनॉनमधील पार्किंगमध्ये सापडलेली स्फोटक उपकरणं निकामी करण्यात लेबनॉन लष्कराला यश. वॉकीटॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनॉन अलर्ट मोडवर. लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट. तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटरीजचं शिपमेंट बदललं आणि बॅटरीजमध्ये स्फोटकं बसवल्याचं उघड. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये अरब इस्लामिक मंत्रिस्तरीय बैठक. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप. इस्रायल आणि लेबनॉन सीमेवर तणाव वाढला. सीमा भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. आकाशातही धुरांचे लूट. हिजबुल्ला सोबतच्या वाढत्या तणावानंतर इस्रायली सैन्य अलर्ट मोडवर. लष्करी सरावाचा व्हिडिओ शेअर केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅली दरम्यान एका कारमध्ये स्फोटकं सापडली. सुरक्षा यंत्रणांकडून प्रकरणाचा तपास सुरू. पोलंडमध्ये पुरामुळे 23 जणांचा मृत्यू. अनेक शहरांना पुराचा विळखा. जनजीवन विस्कळीत. आयसीसीचं पथक पाकिस्तानमध्ये दाखल. 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेसंबंधी तपासणी करणार. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची युट्यूबवर विरोधात पोलिसात तक्रार. आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कोलकाता सायबर सेलकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली. बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची चायना ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक. स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मरला पराभूत केलं. सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकसाठी गेले असता अज्ञात महिलेची धमकी. लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? सलीम खान यांना बुरखाधारी अज्ञात महिलेचा सवाल. महिलेविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.